नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. आता मी तुम्हाला नेणार आहे आमच्या शेतामध्ये आणि शेतामध्ये माझ्याबरोबर काय घडलं हे तुम्ही नक्की पहा. आणि सकाळी लवकरच निघलेलो शेतामध्ये जाण्यासाठी. तर हा गाडीवर भरून बसलेला, कोराड वगैरे घेतलं, सामान वगैरे घेतलं, दाव वगैरे घेतलं आणि निघालो आमच्या शेताकडे. गाडी जायला लागलो. ऊन लागायला लागलेलं जरा, त्याच्यामुळं गरम पण होत होतं. आणि हे बघा, याला गाडी चालवायचा लय मूड आहे. मध्येच गाडी चालवतोय. मला गाडी पण चालू देत नाही, लय प्रॉब्लेम करतो. आणि हा रोड आहे आमच्या शेताकडे जाताना. एवढी एक चांगली गोष्ट आहे की डांबरी रोड आहे. शेताकडे निघायला लागलेलो तर रोडनं तर कोणसुद्धा नव्हतं. आणि फायनली पोचलो शेतामध्ये पोचलो, कोराड वगैरे ठेवली. आणि हे बघा, हा कसा निघतोय बघा, जसं की ह्याला सगळं काय माहीत आहे शेतामध्ये. आणि माझ्या अगोदर ते हात चलत होता. चालता एकदम जिथपर्यंत ह्याला माहिती होतं तिथपर्यंत चालला. आणि इथं पूर्ण गवत आल्यामुळं हा थांबला. हे बघा, हे आमच्या शेतातील सोयाबीन आहे. आमच्या शेतामध्ये पूर्ण 3 एकरामध्ये सोयाबीन लावलेलं आहे. त्याच्यामधले हे वरले एकर आहे. याच्यामध्ये भरपूर चांगलं आले सोयाबीन. आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या शेतामध्ये काय लावलेलं आहे, तुम्ही तेही सांगू शकता. आणि मग आता मी सोयाबीन तुम्हाला दाखवलं आणि निघालो खाल्ल्या शेताकडे. तर हे बघा, याला चालता येईना गेलं, काँग्रेस वगैरे आलेला आहे, त्यामुळं हा माझ्या डोक्यावरती चढून बसलाय. आणि याला लय मजा येते यायचं तर, पण ह्याला आणलं की मला खूप प्रॉब्लेम होतात. का तर हा असा डोक्यावर बसून चाललेला असता. हे खाल्लं शेत आहे हे. ह्या शेतामधलं सोयाबीनमध्ये तर दादा आमचा दिसतच नव्हता. मग आता निघालोय मी खाल्ल्या शेताकडे जाताना मला एक प्रॉब्लेम येतो की आमच्या दोन्ही शेताच्या मध्ये आहे ना, इथं पाणी आहे, म्हणजे ओढा आहे एक छोटा प्रकार. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. आणि हा बघा, याच्यामध्ये मासे वगैरे असतात. तुम्हाला दिसत आहेत का, दाखवतो. मासे हे बघा, छोटे छोटे मासे आहेत. आणि आता मला जायचं आहे त्या ओढ्याच्या पलीकडं. हे बघा, फायनली टाकली उडी आणि आलोय आता ओढ्याच्या पलीकडे. हे बघा, या ओढ्याच्या पलीकडे पण आपलं 2 एकर शेत आहे. आणि इथून खूप गवत आलेलं आहे. जरा गवतामुळं मी थोडं आलो बाहेर. आणि हे बघा, हे आमच्या वरचं शेत आहे. याच्यामध्ये पण सोयाबीनच आहे, पण बघा आपल्याला तिकडं जायचं आहे, कारण की मी आलेलो आहे शेतामध्ये लाकडं नेण्यासाठी. तर मी निघालो आणि हा काय माझ्या डोक्यावरचा उतरणं गेला. याला आणलं की मलाच प्रॉब्लेम होतो. आणि तसाच निघायला लागलो. आणि पावसामुळे जरा प्रॉब्लेम झालेला आहे शेतामध्ये चालायला. हे बघा, तुम्ही बघू शकता कसं इथं नुसतं पाणी आणि चिखल आहे. असल्या चिखलामध्ये जाणं शेतकऱ्याचं आयुष्य सोपं नाही. शेती करणंही सोपं नाही. खूप लोकांना वाटतं की शेती सोपी आहे, पण शेती करणं सोपं नाही. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, असल्या चिखलामध्ये चालाय देखील येत नाही. असल्यामध्ये तुम्हाला काम करावं लागतंय. आणि फायनली मी आलोय वरच्या शेतामध्ये. पण वरच्या शेतामध्ये पाहतोय तर हे बघा, पूर्ण गवत आलेलं आहे, पूर्ण गवत आले. आणि इकडे आहे ना, तुम्हाला दाखवतो मी, आमची विहीर आहे. हे बघा, ही आमची विहीर आहे. विहिरीला पाणी भरपूर आलेलं आहे, कारण की पावसाचं प्रमाण भरपूर झालेलं आहे. त्याच्यामुळं शेतामधलं पाणी पण हालना गेलं आणि ह्या विहिरीमधलं पण पाणी हालना गेले. तरी मी तुम्हाला दाखवतो आता शेतामध्ये काय काय असतं. हे बघा, आमच्या शेतामध्ये एक मोठी चीच आहे. तुम्ही कधी खाल्लेत का ह्या चिचा? आम्ही डायरेक्ट शेतात तोडून खातो. हे आपलं शेत आहे आणि या शेतामध्ये मी आणखीन येणार आहे. आता तर सध्या कामावरून आलेलो आहे. मला जे काम सांगितलं लाकडं आणायचं ते करायचं आहे. पण हे बघा, हे कुऱ्हाडच दिनं गेलं. हे बघा, हेच तोडायला लागले, जसं की ह्याला खूप येतंय. त्याच्यानंतर याच्यात हातातून घेतली कुऱ्हाड आणि काढलं सरपण वगैरे. आणि शेतामध्ये आलं तर काँग्रेस भरपूर आलेलं, त्याच्यामुळं असं जाता येत नाही. त्याच्यानंतर ज्या छोट्या तुकड्यामध्ये गवत जरा कमी होतं, तिथलं गवत उपटून काढायला सुरुवात केली. आणि काँग्रेस वगैरे सर्व काही उपटून काढलं. तुम्ही पाहू शकता, हे बघा, भरपूर काँग्रेस आहे, पण जेवढं काढता येत तेवढं काढलं. हा पण बघा, माझ्या मागं लगेच कामाचा गडी काम करायला आला. हे बघा, उपटून दाखवतोय. ह्याला उपटत पण नाही, पण इथं येऊन उपटायला लागलं, लय काम दाखवतोय. हे बघा, नुसतं काही ना काही मी जे करतो ना तेच याला करायचं असतं. मग माझं झालं तिथलं उपटून वगैरे, घेतलं आपलं सरपण आणि निघालो. हे बघा, निघालो तर हे बघा, पाण्यातून जाताना काय झालं माझ्याबरोबर, तिथं पाय घसरला आणि बिंड्यासोबत पडलो. कसं तरी हसत पडत
निघलो. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगावं म्हटलं, शेतकऱ्याचं आयुष्य सोपं नसतं भाऊ. त्याच्यानंतर मग आलो गाडीजवळ आणि गाडीवर सरपण वगैरे बांधायची सुरुवात केली. माझ्या अगोदर हात चढून बसलेला. आणि मग निघालो घराकडे निघालो. तुम्हाला आता पुढचे बाकीचे व्हिडिओ आमच्या शेतातले लवकरच यूट्यूबवरती येणार आहेत. आणि आता एवढा व्हिडिओ संपवतो आणि निघालो मी आता घराकडे पोचायच लागलेलो. हे बघा, हे आमच्या घराकडे पोचलो.